तर गाईज जरा लेट झाली व्हिडिओ, कारण 7च्या जास्त वेळेला ब्लॉग टाकला असेल, पण यूट्यूबच्या ह्याच्यानं काय माहीत काय प्रॉब्लेम होता, 7 वेळेला ब्लॉग डिलीट करायला लागला मला. त्याच्यामुळं जास्तच लेट झाले ब्लॉग. कधीचा ब्लॉग आणि आता टाकता 2-3 महिने झालं, तर ब्लॉग लेट आहे म्हणून माफ करा मला. आणि आता बघू पावसाला आले तर ब्लॉग येतीलच. तर चला बघा पुढं ब्लॉगमध्ये काय होणार धमाल मस्ती तुम्ही बघालच. मामा बरवे भाजीच्या डोना, भाजी बरवे मामाच्या डोना, मामा भाजीच्या पाया पर, मामाला काशी तेरे दे घर आणले परत कमरेमध्ये एक कळशी. लगीन कर तू सायली लगीन केल्यावर नाचल तरी भेटल. पुढच्या ना साय हे तो लेटेस्ट न्यूज आहे. सायलच्या पुढच्या ना लगीन, त्याच्यानंतर मला की माझं 4-5 वर्षात माझं लगीन. दुसरा लगीन करता का तू? दुसरा लगीन करता का? दुसरं अरे कहना क्या चाहते हो? दुसरं लगीन माझं हे पहिलं लगीन नाही झालं ना, दुसरं लगीन कुठले होत? ते दिसने कोणतीच बोलवता व्हिडिओ कॉलवर. अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है. अरे यार असं नको बोलू यार, ब्लॉग मध्ये काय वाट लागची ना माझी. बड़ा हरामी हो बेटा. गुड मॉर्निंग गाईज, तुमचं स्वागत आहे परत एकदा माझ्या न्यू ब्लॉगमध्ये ना. आता आल्या तिसगावला, डायरेक्ट तिसगावला आल्या ना. व्हिडिओ बनवायला घेतली ना, बराच टाईम झाला इथं गेलो ना. या साईडला घेतली जेवायला बनवायला ना. बघू आपण मांडवादी कोण ना, आपला दादा सत्यादा गावाला पब्लिक आले मांडवा जाऊ आपण. बघू बाई मेहनत चालू सकाळच बाईची. बादशाह होईल फुल मेहनत. आम्हाला काय बोलतं कितीला उठला कितीला? आता मी उठला 7ला. ते चालू इथे आता या करायला घेतले, डीट करायला घेतले. चालू पब्लिक केलेले सकाळूच. मी चालेल लेट, नवरी बसलेली आपली. कॅमेरामॅन चालू. काय बोलतोय शेट? ए रील ठेव, फुटकार फोटो कार धावला नाही भांडणं करतं. नदीच्या काठी नाटलागे निघता थोडा रतन रावाचे नाव घेते पदर मला इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचा कवर तुमच्या सर्वांच्या समोर. नदीच्या काठी कृष्ण वाजते बासरी, नदीच्या काठी कृष्ण वाजते बासरी, रुपेश रावांचं नाव घेते, त्यांच्या प्रेमात राहते सासरी. आकाशात उडतोय पक्षाचा थवा, कारण रावांचं नाव घ्यायला मुखाला कशाला हवं. लाखामध्ये लग्नके राजा राणी शिखर जोडी, विशाल रावांमुळे आली माझ्या आयुष्याला गोडी. खडी साखरेचा खडा खावा तेव्हा गोड, संदेश रावांचं नाव अमृतापेक्षा मजा येतात ताईचं या.
नावं घेताना तर मजा येताना यांची बी भारी आहे एक दिवशी नाव याची. रुपया आईने लोणगा उतरीला रुपया गीट कानाला घेतले नवरीची. परी शेडलेली परी कधी आली तू? मगाशी किती टाइम झाला? चालू आहे इथं ना इकडे चालू आहे यांचा तयारी चालू आहे. आता ही तयारी तुम्हाला समजेल. ग्लासा बिसा बनवायला घेतल्या ही ताईच आई घेतल्या ना. आता ही आंब्याचं टालं ग्लासा बिसा ते समजेल तुम्हाला कवा कवा नवरी नंतर त्या टायमाला गलन घालताना वरम्याच्या गीताया मामेनी लोणगा उतरी बोलावा मामेनी लोणगा उतरेला मामेनी लोणगा उतरेला आनीला बाबाने लोणगा उतरेला आनीला बाबाने लोणगा उतरेला आमोळे बाबाने लोणगा उतरेला. मामा गँग बसलेली आहे. तिथून मेंढरा घराला नेले मेंढरा दावे गाईच्या गोठ्यानं निघून चंदन डोलाया लागला तिसरा फटका मारेला चंदन दाराने पळला गाव तिथून मोठा उचलेला मोठाण्याला काटाऱ्या काकण बांधल घेतले आमचे काय असं होतं काकण आरतीचं ताट आणि सगळ्यांना बांधून होते मोठा मग बाजी घेतली मांडीवारी ये गावाचे काकण बांधू बांधू डाव्या उजव्या ते मामाच्या हातानं डोळ्याची वारी बाजी बाकी नका वरी काढणार बाजीच्या हातानं डोळ्याचा करा मामा भरवे भाजीच्या तोंडात भाजी भरवे मामाच्या तोंडात मामा भाजी भिडून शाने दोघा कौतुका व्याट दे मामा भाजीच्या पायावर मामाला काशी दीर्घार मानभावाच्या कांद्यावरी बदली मामा बरवे भाजीच्या डोनात भाजी बरवे मामाच्या डोनात मामा भाजीच्या पायावर मामाला काशी दीर्घार बहिणीच्या हाताने शेल्याच्या गऱ्या मानभावाच्या कांद्यावरी भाऊ बहिणीच्या पायावर भावाला बरकत मिल मामाच्या हातानं गोव्याची वाटी तिसरीच्या हातानं गोराचा गारा मामा बरवे भाजीच्या तोंडात भाजी बरवे मामाच्या तोंडात मामा भाजी भिडून जाणे दोघा कौका व्याट दे मामा भाजीच्या पायावर मामाला काशी देवी दे घर भाजी घेतली कुंकुलम दे भाजी घेतली मा कुंकुलम भाजी तन गोळाचा करा मामा बरवे भाजीच्या तोंडात भाजी बरवे मामाच्या तोंडात मामा भाजी भिडून जाणे दोघा कौतुका व्याट दे मामा भाजीच्या पायावर मामाला
माझे वरवे मामाच्या तोंडात मामा बाचे भेटून शाले दोघा कौतुकागाऱ्या मानवाच्या कांद्यावरी भाऊ बहिणीच्या पायावर भावाला बरकत मिळ इथे बघा इथे माईक ठेवा इथे बघा कॅमेरा असं इथे बघा कॅमेरा आता इकडे बघ मामी इथे बघा काकण बांधू डाव्या उजव्या मामाच्या हातन कोपऱ्याची वाटी माझीच्या हातन गोराचं घर मामा बरवी भाजीचा डोला माझे बरवे मामाच्या डोलात मामा बाचे भेटून शान बहिणीच्या हातन शेण्याच्या घर मानवाच्या कांद्यावरी भाऊ बहिणीच्या पायावर बाबाला बरकत मिळ वाचे जतले मांडीवरी ये गावाचे काकण बांधू डाव्या उजव्या मामाच्या हातान खोक्याची वाटी बाजीच्या हातान गोराचं घर मामा बरवी काकणाला वाटीच्या तोंडात वाटी बरवी मामाच्या तोंडात मामा बाचे भेटून जाणे दोघा कौतुका व्याटते मामाला काशी तीर्थे घर बहिणीच्या हातान शेल्याच्या घऱ्या मानवाच्या कांद्यावरी भाऊ बहिणीच्या पायावर भावाला बरकत मिळ मामाच्या हातान खोक्याची वाटी बाजीच्या हातान गोराचं घर मामा बाजी भेटून मामा बाजीच्या पायावर मामाला काशी तीर्थे घर बहिणीच्या हातान शेल्याच्या घऱ्या मानवाच्या कांद्यावरी बाजी गदले मांडीवरी ये ग बाकन बांधू डाव्या उजव्या मामाच्या हातन खोक्याची वाटी बाजीच्या हातन गोराचं घर मामा बरवे भाजीच्या तोंड भाजीच्या भाजीवर समोर या कॅमेरा बघायचं इथे माझे गदले मांडीवरी ये गावाचे काकण बांधू डाव्या उजव्या दोन्ही लावा तुम्ही हाताला लावा बांधू डाव्या उजव्या मामाच्या हाताने खोक्याची वाटी माझीच्या गोराचं घर मामा बरवे भाजीच्या डोना माझी बरवे मामाच्या डोना मामा बाजी भिडून जाणे दोघा कौतुका व्याटते मामा बसला पाटावरी बाजी घेतली मांडीवरी ये गावाचे काकण बांधू डाव्या उजव्या मामाने मांडीवरी ये गावाचे काकण बांधू डाव्या उजव्या मामाच्या हातान खोक्याची वाटी बाजीच्या हातान गोराचं घर मामा बाजी भिडून जाणे दोघा कौतुका व्याटते मामा बाजीच्या पायावर मामाला काशी तीर्थे घर बघा इथे करा माय हसा मामी इथे बघा मामी हसा जरा मामा बसला पाटावर माझे घेतले मांडीवर
वाटी वाटीच्या हातानं गोराचं करा मामा बरे वाटीच्या डोंगरा माझी गरवी माझ्या डोंगरा मामा वाटी दोघा ओके मी लहान होतो ना तेव्हा आमचे असे तीन डोक्यावरती आणले परत कमरेमध्ये एक कळशी गेलतो जेवायला जेवणवल्या ना आता चालल्या तिकडं नवरी नांदायला बसली झाली पण वाटतं नांदून सगळी गेली मी इथंच आहो नवरी नांदली असं वाटतं जेवलो आम्ही जेवायला अर्धा तास लावले डान्स करतात म्हणजे 100% झाला असेल जरा लेट झालो मी आपण फोटोशूट बाकी काय ना बाबूले बाबूले बाबू ऐकर खतरनाक दिसतं चेतन शेठ बरेच दिवसांनी भेटले ब्लॉगमध्ये गेल्या आत्या साहित्य ना मागं बसले आपला आयुष भाई ना यवाई भाऊ आहे चल बोलतंय तर चला मी जायला ना घरा तयारी करायला डायरेक्ट येईल संध्याकाळी भाई भाऊ केव्हा येशील लग्नाला येशील अरे ते बघू आता केव्हा निघता आता निघत तेव्हा आयुष म्हात्रेला घेतलेला आहे ना आशिष म्हात्रेचा भाऊ आयुष म्हात्रे पहिल्या जस्ट घरा वाजल्या ना आता किती वाजल्या माहिती आहे का 3 वाजल्या ना पहिले गेलो आत्याला जेवण आलो मानेरला नंतर गेलो मामाला जेवण आलो पार्ल्याच्या तर आवरा खतरनाक हालत झाले ना कारण की आमच्या इथल्या जाताना शॉर्टकट रस्ता म्हणजे मागचा रस्ता गावाचा तो ब्रिज तोडून टाकले लग्नाच्या सीझनला ब्रिज तोडले पुरी हालत खराब केले न पक्के आमच्या फेरा मारायला लागतं उल्हासनगरमधून त्याच्यामुळे ऊन बी आवरा की हालत खराब झालेली थोबार बघा आधीच काला ना अजून काला झाल्या तर चला बघू आता कितीला निघता जरा आराम करता 1-2 घंटा तयारी करून डायरेक्ट मामाला सोडता नंतर आत्याला सोडता त्याला तो सोडायला तिसगावला नावाची तयारीने झाला आत्याने भारी मेकअप केले 1 नंबर दिसतं चला आत्याचा तू ये मी येता नंतर मग तर माझी तयारी ना झाली अजून तिसगावला आलो तो मांडवण तर चला घरात आता फटाफट ना तयारी करून घेता मी बी ना कोण दिसत ना म्हणजे सगळी तयारीलाच गेल्या मी पण जाता मामाला घेऊन येताना निघल्या जासाठी रेडी झाल्या नावरी मोठी बॅग न्यायची मामाची तर चला
जाऊ आणि बघू तिकडं गेल्यावर रिएक्शन कसा दिसतं कमेंट्समध्ये सांगा. आणि मी स्वतः दिसणार नाही, थोडंसं दिसत असेल तुम्हाला, पण तिथं गेलो ना लग्नांमध्ये तुम्हाला दाखवेल पूर्ण लुकअप कसं ड्रेसिंग मारलेले आहे, कसं वाटतं. चला पोचलो तीच गावात. मामाले बॅग घेऊन मामा गेले बॅग ठेवायला. तर चला बघू. साहिलचं भेटलेली मला, पण इथं जरा पुढं बॅग ठेवासाठी मामाचं कपडे पुढं तर डोले काहीतरी गेला येतं आणि अख्खी पावडर विवडर सगळी उतारली लावलेली. तर बघू आता पुरं फोटोग्राफर फोटो काढतं का नाही. फोटो काढलं तर ठीक, नाही तर मोबाईल आपला आवरा घेतले मागाचा कॅमेऱ्यापेक्षा माग. त्यावेळी आता पोचल्या मांडवान चालू सगळे रेडी झाले. स्वराज भाई पास झालेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन 12वी उत्तीर्ण झालेला भाईने जग जिंकला. साहिल भाईने काय जिंकला? साहिल काय जिंकला का नाही तुम्ही? बस झाला. अमय शेठ हे मला बी दाखवतात कॅमेरा फुल दाखव कसं दिसतं सर. वा चांगला दिसतं शेवटी. क्लिअर दिसतं ना? क्लिअर व्हेरी नाईस. आपले नाहीत पोरी निघलेली आहे ना, आम्ही बी निघता. तर इथं किती लांब आहे अमय? 2 मिनटं 20 किलोमीटर बोल तर चालत जायचं गे. ते चला मागं कोण दिसतं का तुम्हाला बघा, झूम आउट करता. दिदी साथ निघले. दिदी सा कुठं होते तुम्ही? हां आवडत आहे तुम्हाला एक कोणला एनर्जिटिंग सेजलचा उपास वाटतं आहे ना, एक नंबर. ते आता पोचल्या हनुमान मंदिरावर. पहिले इथं घ्यावं दर्शन जावं, मग नंतर गाडी आली राजामामाची, ही गाडी न्यायची वाटतं. तर चला आता तुम्हाला दाखविलंच. ब्लॉग तर बनली जाम मोठा. आणि कसं दिसता कमेंट्समध्ये सांगा. आता इथलं जवळच आपण जाऊ चालत. नवरी यायची पहिले आपण पोचतो वाटतं चालत. साहिल सजेल पुरं मी बी जाता. जाम डेंजर सीन गावान. ट्रॉफिक जाम होला 3-4 लग्न त्यांच्या. 7 किलोमीटरला साहिलच्या बरोबर टंडा द्यायला बावजीना. तर चला घेता थंडा घेतलेला 1-2 घेतलं. स्प्राईट सांगलेलं तर थम्सअपनं 2 घेतलं. बोललं 1-1 नको यावाला, जो पाहिजे तो पेतील. आम्ही बी घेतला 20वाला थंडा. कशी गाडी, कशी गाडी फेवरेट गाडी आपली ब्लॅक एडिशनमध्ये ऑडी. आम्ही आलेला आहो, भेटलेला स्वरूप सेट. हे होतं भाई चामा भाई. गोरा दे ना, गोरा माणूस चांगला दिसतं. आम्ही कशी काली माकरा, आम्ही अशी काला ना, आपल्याला काही भावना देत कोण न. यो आपल्याच पप्पाने केलेला डेकोरेशन 1 नंबर. ते तुम्हाला दाखवता आतमध्ये कसा. कुठला ऑर्डर द्यायची असेल तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला सस्त्यामध्ये होईल. तो बी जाम बघा आवड मोठा. फक्त जागा तुमची असली पाहिजे मोठी. नाही तर तुम्हाला तुम्ही बोला जागा बी द्या, तुमची स्वतःची जागा नाही भेटणार. तुम्ही जागा द्या, तुम्हाला डेकोरेशनचं काम एकदम परफेक्ट. फवारा बिवारा बी तुम्हाला दाखवेल जाम खतरनाक. ते कसा टेज बीज डेकोरेशन आवरी जागा इथं रात जागा. पब्लिक बी जाम. मामाची चालू मामा बोलतं चांगला दिसतं की कृष्ण मामा बरोबर दिसतं ना आता. हां इकडं फवारा बिवारा जाम लावलेला. पब्लिक अजून लावली ना, पण बरीच पब्लिक. नवरा आल्यापासून तुम्हाला समजेल कवरी पब्लिक आले. मी कसा दिसतं सांगा कमेंट्समध्ये. पहिल्यापासून इच्छा कसा दिसता. फक्त शिवा नका द्या म्हणजे झाला. अजून नवरा आला नाही. 6चा लगीन होता, 7 वाजता बघला नवरा. व्हेरी गुड नवरा आलेला आहे. पाहुणी सगळी उभी आहे, मामा सगळी. तर चला आपण बी जाऊ ना. फोटो सेशन करलं ना मी. आत्या साबित्या सणा जवळ येतील तेवढ्या घ्यायचा प्रयत्न करेन. कोण मिस राहिला तर शिवा नको द्या. हे बघ बाई मांडण्याचा बाई आहेत. आत्या 1 नंबर दिसता सगळ्या तुम्ही. चला सगळे बोललो ना भारी. सगळे आल्या आत्या. मस्त दिसतं. आता आल्या ट्रॉफिक भेटली. हा इथं उभी आहे सगळी. बेंडवाला तर येईल. नवरा ना आला अजून. नवरा आल्या दाखवलंच तुम्हाला. गाडी ब्लॉग बनव कसं दिसतं कालच्या वर्षी दाखव म्हणा. तर मला असं घे ना मोबाईल. काहीतरी बोल जरा. बोल काहीतरी कसं दिसतं ऐकलं मला. काय ना बेंड वाजत बेंड टाकू तिकडं. बेंड वाजता नाचकी टाकू इकडं मला. ना दिसतं झूम नको करू. ते बेंड वाजता नाचायची इच्छा झाली. साहिल यार नाही नाचायची इच्छा झाली जाम. कर ना लगीन कर तू. साहिलने लगीन केल्यावर नाचायला तरी भेटेल. पुढच्या ना साहिलच्या पुढच्या ना लगीन. त्याच्यानंतर मला की माझं 4-5 वर्षात माझं लगीन. दुसरं लगीन माझं हे पहिलं लगीन नाही झालं ना. दुसरं लगीन कुठले होत? अरे यार असं नको बोलू यार. ब्लॉग मध्ये काय वाट लागशी ना माझी. अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है. कोणच्या नव्हतं बोलत मी.
मी कोणच्या बोलल यो खोटा बोलते याच्या मागे लागू नका. मी ना खोटा बोलत. तुम्हाला काहीच कमेंट्स मध्ये सांगा मी खोटा बोलता का एकदम सभ्य बरं आहे. माझं नाव खराब करतं. झूठ बोलो, बार बार झूठ बोलो. त्यावर लांबशी आलेला यो मी सभ्य मी आहो. यो घंटा सभ्य. मी घंटा नाही आहो, मी सभ्य आहो फक्त. घंटा यो राहू दे आता मी व्लॉग इथे एंड करतो. आत्या एक नंबर सगळे भारी दिसता. सगळ्या भारी दिसता. का बोलला तुम्ही कुठं होत्या? काय बोलता काही बोला. हा काही बी बोला. तयारी सगळे भारी केल्या. एक नंबर दिसता सगळ्या. हा कवाच ना आता नवरा थोडा लेट झाला ट्रॉफिकच्या बाई. नाही तर सगळं बरोबर आता होईलच. मांडव कसा चला. हा नाच इच्छा झाले. काल्याचं लगीन करा. नाही पहिले काल्याचं नंतर माझा. हा बघता ना आता पुढच्या वर्षी तरी करा काल्याचा. तेव्हा यायला तरी भेटेल. परल्याला तसं येतच नाही. बंदीला आहे ना कामाचं काही फंक्शन विषय असल्यावर यायला भेटत. विसरलो नाही येईल लवकर. वैभव नवराला आता इथं बघा पापडी जोडतील वरती भेटतील. अलग अलग सिस्टम आमच्याकडे पण. आता आता ठिकाणी वेगवेगळा असतं इथं वेगळा. मला तर असं वाटलं जोरण पिल्ल का तुझं मी धरला असतं ना बा. नवरात्राला नवरी पण आली. आता होईलच आपला डेकोरेशन पुरा रेडी झालेला सगळा परफेक्ट. जेवायला त्या साईडला नवरा येईलच होता आतमध्ये. नाही बोलत अक्षता बोलतात. तांदूळ नाही अक्षता. अक्षता घ्या तुला नको मला अक्षता नाही पाहिजे. मी नंतर घेणार अक्षता. पब्लिक आलेली आहे. नवरा पण आलेला आहे. आता तेज होत असतं पेट वाजवलं तर काय माहीत नाही. कॅमेरामॅनने आपला फोटो ना नीट करलं गाडीलाच. त्याला लगीन लागलेला आलेली आहे नवरा. मॅटर नाही करायचा मामा. मॅटर नाही. त्याचे समर पोमणे रुक्मा कृष्णा जशी रुक्मिणी सिंधूला सरिता तरोसी तापरी ऐशाने तुझनाच लोक म्हणते आदशा हे आवरण माझ्या
सुनिचारिहान हरे पर्यंतथा लेकृती त्रेती वा मन परशुरावधान आणि लग्न घटे समीप नवरा घेवोनिया वाधरा दुर्योक्ते मधुपर्णे पूर्याचरा मंगलम शुभमंगल सावधान विघ्नेश्वरो विघ्न विदोरकारे निर्विघ्नकार्ये सकलार्थ सिद्धे विघ्नेश्वरो नाम हरे सुपूज्यो वधुवराभ्य शुभदान ददातु सुमूर्त सावधान गरित गरित लड्डो आशीर् सन्मित्रो पूजितो विघ्नहरता सकल पूर्णातो मंगलं वा ददातु सुमूर्त सावधान मधुर मधुर वादे वाजती मोददासे मधुवर करिमाला ठेवली सती घडी लीलनाचे मुदित उदित प्रेमे भेटे दोन्ही जीवांची सुमूर्त सावधान देव सुमूर्त सावधान अत्यासन्न सावधान अति समीप सावधान दोघा वधूवरांचे एकचित्त सावधान ताशे वाजंत्रे सावधान चिंतन सुमूर्त सावधान जय गणिता शत्रुवाणे सुमूर्त सावधान शुभमंगल सावधान साले जाम चावून जोर घेतलेले पोराई खायला याय मामाची मशीन जाम पास काय काम साधं काम नाही ना साहिल व्हायचा ती जोर आईस्क्रीम कवरे आईस्क्रीम आहे साहिल भाई एकटा वाटतं पावर लागतं तावरी पोराली बरीच जणात पाहुणी बेवरी आहेत पटापट वाटून कशी आहे एक नंबर सौरज 5 झाले काय बोल सौरज भाई बोलतो पार्टी बिटीला भेटणार बोलतं आवरी मोठी पार्टी दिली बोलतो सौरजनी जेव्हा त्यासाठी जाऊ जेवून जेवलता सौरज भाई 12वी पास झाले पहिले मजा होती ना पास होले आता काय आता कोण बी पास होतं हा तरी याला घ्यावे सौरज दे ना पार्टी पाला ते सौरज जाऊ दे सौरज देता आईस्क्रीम खाऊन देता झालेली बरीच वाटून थोडीशी बिन झाली वाटतं थोडी थोडी एकदम काम सुरू झाले आता आपण खाऊन जाऊ जरा सगळी घेतात आपण बी खाऊ रातातले पण लागलेला पारचा चष्मा पार तर देणार नाही तुला चष्मा पैसा 100 रुपये देत आहे तुला कितीचा 20 करा सांग कितीचा मनापटला बस झाला आता नाही भेटणार मम्मीला सांग नाही देता बाबा चष्मा दिली चल देता चल नवीन वाला देता घेऊन तुला घरी गेल्यावर देईल मग आता नाही भेटणार घरी गेल्यावर देता डॉल बोलते डॉन मोदी भाई खतरनाक वाटतं का नाही भाई विलन वाटतं भाई आमचं भाऊ इथं सीधा ऐकरो सीधा उभा राहा भाई कसं दिसतं नाद नाही पाहिजे आमच्या यो सीन मिस केला असता विनी आता यो सीन मिस केला असता विनी आपण परत बघ दिख रहा था आता आपण हॉटेल बघ नाही लोटणार बाबा काय चालले जा कुठं आज काय करते अप्पा एक साइड बनवली अरे दत्ता बोला ना गाईस तुम्ही बघू शकता इथे आमच्याकडे आहेत नंदू दीदी नेहा दीदी आणि कोण इकम आहेत अंजारी वंजारी आम्ही चाललो होता जेवायला तर चला आपण जाऊ जेवायला इथं आमचं कुलदीप शेठ चर्व आपण चाललो बघा इथे पब्लिक स्टेज इथे आमची परी येरी परी आणि इकडं बघा यो आमचा कॅमेरामॅन आमची आई ही आमची दीदी इकडं नाही आमची जुनी दीदी चिंगी दीदी इथं वैष्णवी दीदी तर नवरा नवरी बसले इथं आमची नानी सगळी बसल्या मामा आम्ही इथं परी ए परी हट
जेवायला घेतलेला काहीच. पापड नका बघू, पापडला इग्नोर करा. शेठ स्वरूप शेठ कसा जेवायला जेव आम्ही जेवून देतात नंतर तुम्हाला सांगता कसा जेवायला ना. शेठच्यावर बोलले जेवायला. आपला बिग पेन नाही आपला भाऊस आहे हो. यांनी पण ब्लॉग बनवले, तो पण टाकेल मी. चांगला असेल तर टाकील. त्याला जेवून देता. त्याची पोट बऱ्याच दिवसांनी बघली मी ना. आपला सुमिताचा पोरे आताच बघलेला, लग्नाला गेलो तेव्हा भिवंडीला. नाही हिला तर बाबा बाबा हे कशी झाली बघ. ए बाबू हा साखरपुडा आहे आज भावासांचा, वैभवचा आणि सौरभचा साखरपुडा आहे. त्यांचा मामाचा मुलगा आलाय शुभेच्छा द्यायला त्यांना. बघू शकता एकच घरातल्या जुलवा बहिणी केलेल्या आहेत सौरभने आणि वैभवनी. भांडणं नको व्हायला बा. आम्ही आलेलो आहे छकुलीच्या लग्नात. तर तुम्हाला दाखवते सगळ्यांना. ह्यो आमचा दादा आहे. हाय कर ना कोणचा ब्लॉग आहे दादा, हाय कर ना दादा, हाय कर. हे हाय करा. हाय दात बघा. आमची परी माझी बारकी बनीची सगळ्यात बारकी नाही म्हणजे हिच्या बी पेक्षा बारकी आहे. इकडूनच आहे ना. आता इथे वरती कर कॅमेरा. तर फर्स्ट टाइम ब्लॉग बनवतात त्याच्यामुळे याला धरतात आहेत कॅमेरा. फक्त आमच्या परीचं दात नोटीस करा किती भारी आहेत. नुसतं वाईट दात. मला तर ब्लॉग बनवायचे म्हणून परीला दिलेला आम्ही. बघा परीच्या समोर बघा किती काला दिसता. ओरिजिनल मध्ये मी इतकंच काला आहे पण ही फाउंडेशन नाही हो बघा. हा ओरिजिनल गोरी आहे परी. नाही परीची बनीच बारकी ती तुम्हाला दिसणार नाही गेली पलत. तर सगळ्यांना दाखवते मी. श्रेयन बघा आमचं श्रेयन. श्रेयन केस व्हायचे. आमचं सुमिता आणि श्रेयन आहे. माझा वाचा जागृती ताईचा पोऱ्या खूप सुंदर असा. आणि बघा किती गोरा आहे ना मी, किती काला हो. काहीतरी उपाय सांगा मला. फेअर लवली लावून थकलो. वरणली लावून. आमची दोघांचा फरक बघा नाही हो बघा. हा ना यो तरी यो स्वरूप तरी गोरा. मी तर पुरा बुरांच्या काला हो. बघा ती गोरा असत बघा. पण जाम भारी वाचा आमचा. डान्स काल करायला बोलवला पण मी जरा लांब होतो म्हणून व्हिडिओ नाही काढता आली. पण भारी नाचतो. बाबू नाचून दाखव. आपली सिग्नेचर स्टेप दाखव ना. बेल्ट याला मी यो ब्लॉग मध्ये का आले माहिती आहे गाईस. याला सांगले मी तुला तुमच्या डॉग साठी बेल्ट देईल म्हणतो. नाही तसं पट्टा देईल. पट्टा बेल्ट याला सोऱ्याला नेऊन भंगारवाल्याला निकाल लागेल. तर गाईच आता आले इथं जरा नवऱ्याला भेटायला, कारण की जायचे घरावाला. भेटून नवरा नवरीला जाऊ, कारण जाम टाइम झालेला म्हणा. उद्या कामावर बी त्याच्यामुळं जरा भाऊजीला येतात ब्लॉगमध्ये. जाता घरा थांबणार नाही. 12 वाजतील इथंच. 1 वाजल इथंच जासाठी. तर चला बघू कुठं करतं भाऊजीचा. आम्ही शेटची तयारी चालू इथं. पार्लरवाल्यांची सगळ्यांची. भाऊजीची बी मेकअप चालू भाऊजी. तर नवरा नवरीची तयारी चालू. जाम टाईम लागेल भाई. मी थांबत ना. मी चाललो घरा. 1 वाजली तर त्यापेक्षा मी पहिलेच जाता घरा. तर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू तुम्हाला अशाच नवीन कोणत्या तरी लग्नाच्या नाही तर कसल्या तरी नवीन ब्लॉगमध्ये. जाम टाईम झालेला इथं. आता रस्ता खराब आहे त्याच्यामुळे लवकर चालल्या. रस्ता जर असतं चांगला तर थांबलो असतो. तर चला बाय. ना कमेंट्स करा कसा वाटता. ना ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा. आणि आता झोपा गप वाजले ना आता 12:30. मी बी चाललो झोपायला करा. बाय बाय. धन्नो लावलेली आहे इथं. और वो जो लाल वाला बटन है उसमें भूकंप लेके आओ या फिर भूचाल, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए. जी करदा कप्तान हां दे जल सदा नचने तो मेरा जी करदा. जी करदा कप्तान हां दे जल सदा नचने तो मेरा जी करदा.